आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची बातमी खातेवाटपासंदर्भात। सध्या खातेवाटपावर चर्चा अजून 2 दिवस चालणार अशी शक्यता आहे। सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे। महायुतीमध्ये मित्रपक्ष आणि भाजप नेमके कोणकोणती खाती घेणार यावरून अद्याप अंतिम तोडगा काही निघालेला नाहीये। पुढील 2 ते 3 दिवस यावरती चर्चा करून निर्णय होईल। ऊर्जा, उद्योग, महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य खातं यामध्ये मित्रपक्षात अदलाबदल होण्याची ही शक्यता आहे। सध्या जी खाती प्रत्येकाच्याकडे आहेत त्या खात्यांमध्ये काही बदल होऊ शकतो असे संकेत देण्यात आलेले आहेत। त्यातच काही मंत्री किंवा काही उमेदवार ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत अशांना मंत्रिपद दिलं जाणार नाही अशाही सूचना यापूर्वी केल्या आहेत असंही कळतंय। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, अतिशय महत्त्वाची अशी ही चर्चा, मात्र काही खात्यांची अदलाबदल होणार कळतंय, काय अधिक माहिती? काल शपथविधी झालेला आहे, पण खाते वाटपाच्या बाबतचा अंतिम फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही आहे। पुढच्या काही 2-3 दिवसामध्ये या संदर्भात अंतिम चर्चा करून निर्णय निघेल असं सांगण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे महसूल, उद्योग, ऊर्जा, तसंच जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य अशी काही महत्त्वाची खाती जी मागील सरकारमध्ये म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये ज्यांच्याकडे होती ती कदाचित मित्रपक्षांना देऊन अदलाबदल होण्याची शक्यता अधिक आहे असं समजतं। तुर्तास तरी गृह मंत्रालय मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास राहील। तसंच अजित पवार हे वित्त नियोजन मंत्री राहतील असंही स्पष्ट झालेलं आहे। NDTVला त्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलेली आहे। फक्त उर्वरित जे महत्त्वाची खाती आहेत याबाबतचा काही एकमेकांचा दावा आहे एकमेकांच्या खात्यांवर, तर त्याबाबतची चर्चा राज्यातले नेते पुढच्या 2 ते 3 दिवसात पूर्ण करतील। पुढील 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष अधिवेशन आहे, ते संपण्यापूर्वीच अंतिम निर्णय खातेवाटपाचा सुद्धा होईल असं सांगण्यात आलेलं आहे। जवळपास महाराष्ट्रामध्ये म्हणजे भाजपला किती जागा घ्यायच्या आहेत कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाच्या, शिवसेनेने किती घ्यायच्या आहेत आणि मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने किती घ्यायचे आहेत हे सर्वसाधारणपणे ठरलेल्याचं समजतं की जे माध्यमांसमोर आकडे येत आहेत जवळपास तेच असतील असं सांगण्यात जात आहे। त्याच्यामध्ये काही थोडासा बदल झाला तर होईल, पण खाते वाटपाबाबतचा मात्र चर्चेचं घोळा पुढे अजून 2 ते 3 दिवस राहील असं दिसून येतं। वास्तविकतेत ज्यावेळेस शपथविधी होतो त्या दुसऱ्या दिवशीच कदाचित त्याचे जे खाते असतात ते स्पष्ट केली जातात, मुख्यमंत्र्यांकडे किती राहील, उपमुख्यमंत्र्यांकडे किती राहील, पण यावेळेस 3च शपथ झालेल्या आहेत। यामुळे तुर्तास तरी असं दिसतं की जे प्रोटोकॉल आहे त्यानुसार मुख्यमंत्री यांच्याकडे बहुतेक खाती राहतील, अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नगरविकास हे शिंदेकडे राहील, बाकीची खात्यांची चर्चा कायम होताना दिसेल। सागर, सगळ्यात महत्त्वाचं यापूर्वीच भाजपनं हे स्पष्ट केलेलं आहे की काही चेहरे ज्यांच्यावरती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अर्थातच गुन्हे दाखल आहेत, ती पार्श्वभूमी त्यांची गुन्हेगारीची आहे, अशांना पदावरनं दूर केलं जाईल आणि अशांच्या ऐवजी दुसरी नावं समोर आणावीत असंही म्हटलं जात होतं। यावरनं थोडीशी शिवसेनेत आणि भाजपमध्ये कुरबूर झाल्याचंही कळत होतं, त्यावरून काही अधिक माहिती मिळाली आहे? वास्तविकतेत देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे की जे मंत्री अतिशय वादग्रस्त ठरलेले आहेत, त्यांच्यावर आरोप आहेत किंवा त्यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे मोठे ॲलिगेशन्स यापूर्वी करण्यात आलेले आहेत, विशेष म्हणजे आत्ताच्या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये अशांना काही वगळण्यात यावं। पण वास्तविकतेत अलायन्सेस गव्हर्नमेंटमध्ये काही गोष्टी शक्य होतात, काही गोष्टी पूर्ण शक्य होत नाहीत, अंशतः शक्य होतात असं म्हणतात। फडणवीसांचा आग्रह जरी असला तरी शिवसेना त्यांचे मंत्री कोण ठेवायचे, किती ठेवायचं, त्याला कदाचित वादग्रस्त एखादा मंत्री असेल तर मागील वेळेस त्याच्याकडे चांगलं खातं होतं पण त्याच्याऐवजी इतर दुय्यम खातं दिलं जाईल असं म्हटलं जातं आणि अजित पवारांचं सुद्धा तसंच काहीतरी होईल। तुर्तास तरी भाजप स्वतःच्या बाबतीत मात्र एक भूमिका घेताना दिसेल असं म्हणतात की जे वादग्रस्त ठरलेले आहेत त्यांच्यावर मोठे आरोप झालेले आहेत किंवा कदाचित जास्त अनुभव झालेल्या नवीन टीम बांधायची, असे काही नेत्यांना वगळणं आणि नवीन टीम बांधण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांना नवीन संधी देणं असे काही प्रयोग कदाचित होतील। मित्रपक्ष किती करेल, कारण की त्यांच्याकडे मुळात जे नेते आहेत आत्ता आधीच्या सरकारमध्ये महायुतीमध्ये राहिलेले ते टॉलर्स आहेत, मोठे आहेत। अजित पवारांना, भुजबळांसारख्या नेत्यांना, हसन मुश्रीफांसारख्या नेत्यांना किंवा धनंजय मुंडे आहेत अशांना किती वगळणं शक्य आहे
असा मुद्दा आहे, कारण की एक पक्षांतर्गत प्रचंड दबाव असतो, तर ते फार शक्य होईल असं दिसत नाही. एकनाथ शिंदेची सुद्धा तशीच परिस्थिती राहील. वास्तविकतेत एकनाथ शिंदेकडे गोगावले, संजय क्षीरसागरसारखे नेते हे अतिशय आग्रही आहेत आता कॅबिनेट घ्यायला. तर जर त्यांना घ्यायचं असेल तर मग एकनाथ शिंदेकडे प्रश्न उपस्थित राहील की तानाजी सावंत आहेत, अब्दुल सत्तार आहेत, यांना वगळून घेता येणं शक्य आहे का. पण सामाजिक आणि प्रादेशिक असे दोन्हीही समतोल ठेवावे लागणार आहेत. ते सुद्धा गणित करताना फडणवीसांची इच्छा जरी असली तरी अलायन्सेस गव्हर्नमेंटमध्ये ते किती शक्य होईल याविषयी मात्र तूर्तास शंका आहे. अगदी. आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा हा एक प्रकारे मंत्रिमंडळ आणि खातेवाटप होत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वसमावेशक अशी मंत्रिपदं कशी दिली जातील यावरती सुद्धा भर आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर.